छोड़ा भेजे नहीं होंगे मुझे नहीं भेजो कैसे बोले तुमने मुझे भेजा आरोपीला अटक आरोपी अटक अरे होत कसे नाहीत आरोपी अटक महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय मिळाल्याशिवाय ग्रामस्थ मंडळ उठणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यायची आहे आम्हाला तत्काळ आरोपी अटक करावं या मागणीसाठी कनेरवाडी व ढोकळा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं रस्ता रोको पाऊस योजना काय येते देवाच्या ग्रामस्थ मंडळीचं म्हणणं आहे रस्ता रोको थांबला जाणार नाही अरे ज्ञानेश्वरी ताईला न्याय आरोपी अटक ज्ञानेश्वरी ताईला न्याय आज आपण ज्या रस्ता रोकोच्या संदर्भामध्ये न्याय मागण्यासाठी होतो तुमच्या आमच्यासाठी या पदवीकरांसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट बांधवांनो आमचा माणूस तयार थांबण्यासारखा कापून त्या ठिकाणी टाकायचा आणि त्याच्या लेकरा बाळानं पत्नी आईवडिलांनी मिळवण्यासाठी अशा पद्धतीचं भर पावसामध्ये बसायचं खरंच या भागामध्ये ही लोकशाही आहे का काय गुन्हा होता माझे होता आता कुटुंबाने सांगितलं तसं सोनाबाई या ठिकाणी कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा त्याच्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये बांधण्याचा अधिकार नाही का मागच्या काही वर्षामध्ये त्यातले त्या 7-7 वर्षामध्ये या परदेच्या भागामध्ये जे काही नंगा नाच चालू राहिला अनेक लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या आणि त्या लोकांवर अन्याय अत्याचार करायले हे जातीचा धर्माचा लढा नाही तो विशिष्ट प्रवृत्तीचा आणि तुम्ही आले सगळे आपण एकमेकाच्या सुखादुखामध्ये एकमेकाच्या सणावारामध्ये एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये गेल्याशिवाय आमचं कुठलंच काही होत नाही आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक इथं गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी विशिष्ट लोकांनी इथं जातीवाद धर्मवाद या ठिकाणी निर्माण केला यांचं षडयंत्र आम्ही ओळखलं नाही आम्ही यांना ताकद दिली आम्ही यांना सत्ता दिली त्या सत्तेच्या माध्यमातून यांनी आम्हाला संपत्ती कमवली आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून यांनी असे अन्याय घालणे अत्याचार या ठिकाणी केले अरे मागच्या काही वर्षामध्ये तुम्हाला सत्ता दिली ना त्या सत्तेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार बोगस कामं करून तुम्ही संपत्ती कमवली मग त्या संपत्तीचा सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी तुम्ही काय केला नाही काय माणूस तुम्हाला विरोध करत नव्हता गुन्ह्या गोविंदाने तुमचा अन्याय अत्याचार सुद्धा सहन करत होता तुम्हाला एखादी एजन्सी दिसली मोक्यावरचा फ्लोअर दिसला मोक्यावरचं घर दिसलं तरी ते तुम्ही लुटलं तरी परळीकर म्हणून आम्ही हे सहन केलं पण आमच्या लेकरांच्या आमच्या बहिणी भावाचे तुम्ही गुंतून पुसले आमच्या बारकाल लेकरांच्या त्यांचं पंत हिरावून घेतलं आणि आम्ही त्या वेळेला विचार करतो घरी जर जायला उशीर झाला तर आमच्या लेकराचा फोन येतो पप्पा कुठपर्यंत तरीही माझ्या भाऊच्या लेकरांना वाटत असेल ना काय आणि काय अन्याय काय केलं होतं माझ्या भाऊनं काय त्यांना अशा पद्धतीचा त्यांच्या लेकरा बाळांचा तुम्ही अधिकार सांगला या लोकशाहीमध्ये एवढा माफ सांगला नाही ही राजेशाही नाही ही आमच्या बापानं दिलेली लोकशाही आहे दर 5 वर्षाला त्या ठिकाणचा राजा निवडण्याचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांना दिला हे तुम्ही विसरला अनेक मोठे या ठिकाणी अनेक प्रकरण तुम्हाला सांगता येतील पण मला या ठिकाणी एकच सांगायचे बांधवांनो येणारा काळ खूप खडतर आहे मागच्या काही वर्षामध्ये आपण सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना बघितलं असेल की आमच्या परळीला बीडला बदनाम केलं अरे हरामखोरांना तुम्हीच बदनाम केलं आम्ही कुणीच नाही मी ज्या गावामध्ये गेलो 90% वगैरे समाज माझं एकच झाले
अरे माझ्या पुत्रीचं लग्न झालं सगळं राबणारा माझा वंजारी समाज होता भोजन समाज होता आणि आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये एखादं काही घटना घडली तर एकमेकाच्या सुखदुःखामध्ये जाऊन आम्ही ते सुखदुःख वाटवणारे आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाचं आव्हान देऊ त्या ठिकाणी एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये जसा काही माझा कार्यक्रम आहे अशा पद्धतीचं राबणारे आम्ही मानतो आणि आमच्या बांधा धुरेला आमच्या भिंतीला भिंतीत आमचा तो वाद कधीच नाही तो वाद फक्त तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही निर्माण केला आणि आज आम्हाला कुठेतरी काय नाही वारंवार ते सांगत आलो आहे की असं झालं तसं झालं अनेक लोकांनी की या ठिकाणी अशा पद्धतीचा जातीवाद चालू आहे अशा पद्धतीचं हे चालू माझ्या वंजारी समाजाला सुद्धा बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या हरामखोरांनी केलं मी ज्या दिवशी अनेक वेळा बोलत असतो की वंजारी समाज असा वंजारी समाज तसा अरे बाबा 70% आजही आम्ही वंजारी समाजात राहतो लहानपणापासून जे आम्ही एक वेगळं नाते आणि आम्हाला त्या जातीबद्दल तुम्ही सांगता विशिष्ट प्रवृत्तीचे सगळ्या जाती धर्मामध्ये जे नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत यांनी हे सर्व घडवून आणले माझं भाऊचं कुटुंब उद्ध्वस्त केलं इतर जातीचा होता का असे अनेक प्रकरणं तुम्हाला आम्हाला सांगता येतील म्हणून या ठिकाणी एकच प्रशासनाला या ठिकाणी आमची मागणी आहे पुढे पाऊसच नाही आता आमच्या संजीवनीताईने सांगितलं आम्ही वादळ वारीत आम्ही झालो पण आम्ही महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही आम्ही त्या सर्वांना आमच्या जमिनीला पूर्णपणे न्याय देण्यासाठी आम्ही पूर्णकर आणि गोष्टी जनता या ठिकाणी सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षाचे लोक आता आम्ही रस्त्यावर उतरलो प्रशासनाला हे विचार आहे आमचा की तुफानाच्या अगोदरच्या लाटेचा किंवा त्याचा अंदाज तुम्ही घ्या जर वेळेतच तुम्ही हे नराधम आरोपी अटक करून त्या हरामखोरांना तुम्ही तात्काळ अटक करून सजा देणार नाही तर आम्हाला हातात दंडुके घ्यावे लागतील आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाने आम्ही दंडुके घेऊ काही करू कुठल्याही गोष्टीला लोकशाही मार्गाने आम्ही कुठल्याही थराला जाऊ पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही तेवढंच या ठिकाणी बोलतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि ज्ञानेश्वरीताई पूर्ण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे तुम्ही एकटे नाही तुमच्या लेकरा बाळाचं पंख जरी ठिकाणावर घेतलं असेल या नराधमानं तरी ते पंख घेण्याचं काम या ठिकाणी नक्कीच्या महाराष्ट्रातील सुजाण सगळी जनता या ठिकाणी करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो त्यानंतर प्राध्यापक पवन मुंडे सर